बघा, मनुष्य प्राणी आहे ना, काही काही इतके हुशार असतात, बुद्धिवान असतात आणि त्या बुद्धीचा वापर करून ते जगाला भुलवतात, त्रास देतात. माझंच वर्चस्व झालं पाहिजे असं कोणाचं उदाहरण आहे? दुर्योधनाचं. दुर्योधन काय म्हणता, माझं आहे ते माझं, दुसऱ्याचं आहे ते माझं. आजही समाजामध्ये या प्रवृत्तीचे लोक आहेत. खूप धन कमावलं, ईडी अनेक टॅक्स भरतात, तरी त्यांची काही इच्छा पूर्ण होत नाही. अरे, तुम्ही एवढं कमवलं, तुम्ही संघ काही आणलं नाही, संघ काही नेणार नाही, हे भान आज राहिले नाही. इच्छा वासना त्याची काय पूर्ण होत नाही. आणि मग तो युद्ध होतं, महाभारत युद्ध. कृष्णाने काय सांगितलं होतं का, पांडवांना 5 गावदार दे, म्हणून सुईच्या टोका एवढं देणार नाही. काय आजही काही काही श्रीमंत लोक आहे, ते गोरगरिबांना सुईच्या टोकावर देते नाही. आणि मग या वेळेला कृष्णाची मदत गेल्यानंतर तर त्याला काय वाटलं, हा कोण आहे? गवळी. आता तो ओळखलाच नव्हता. देव आपल्या हृदयात आहे, आपल्या आतमध्ये काम करतो, तरी आपण अजून देव ओळखेल नाही. आणि मग त्याच्या पायाक कसं काय बसावा, तो डोक्याक बसला. अर्जुन आला, अर्जुन पायाक असला. आता उठल्यानंतर माणूस कुठं बघतो? पायाक बघतो. आणि मग त्या पायाक बघितल्यानंतर अर्जुनला विचारलं, काय काय काम आणलं? तर तो म्हणतो, मी पहिला आलेलो आहे. अरे तू पहिला आला आहे, पण तू डोक्याक आहे. मग बरं तू बघ, मग काय पाहिजे तुला? हे बघ, मी एकटा येईल, हातात शस्त्र घेणार नाही, आणि माझं सैन्य आहे, बळराम दादा आहे. तुला काय पाहिजे ते बघ. हा म्हणा, हा हातात शस्त्र घेणार नाही, मग हा मला कशाला पाहिजे? मला सैन्य पाहिजे. आणि मग अर्जुनानं काय म्हटलं, मला देव पाहिजे. तसं आज आपण काय करतो? संपत्ती, वैभव, नातोगोतं हे बघतो, आपण देवाचा विचार करत नाही. गेले विसरूनी खऱ्या देवा. आणि इतका हुशारा करतो, लोकांना फसवतो. आजही मोठमोठे नेते लोकांना चुत्या बनवतात, पैसा कमावतात आणि संपून ठेवतात. आज गोरगरिबाचे हाल आहेत. आज बुद्धिवान लोक पैसे कमावतात आणि शेतकऱ्याचे सगळ्यात हाल आहेत. आणि मग मग तो लोकांना तर फसितो, पण तो देवालाही फसितो. पहा कसं फसवलं कोणा. अरे पण देव तुला फसणार आहे का? आता एका काही यम न्यायला आला, यम न्यायला आल्यानंतर यमाना आता काय करावा? मग यमाला म्हणतो, बा तुम्ही तर थोडंसं चहा घ्या म्हणून. नाही म्हणे, मी चहा पित नाही, ही ॲसिडिटी होती, जळजळ होती. मग काय निंबू सरबत घ्या म्हणून. आणि मग त्याने काय केलं, त्याच्यामध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि यमाला दिलं. बघा, ते यमाला गुंगी आली, त्यानं यमाची डायरी घेतली आणि त्या डायरीत याचं नाव पहिलं होतं ना, त्याने ते सगळं शेवटी लिहिलं. अरे येड्या, तू जरी नाव तुझं शेवटी लिहिलं तरी मृत्यू हा तुला आढळ आहे. म्हणून मृत्यू हा आढळ आहे, मृत्यू कोणाला सोडत नाही. म्हणून आपण मरणार आहे हे भान ठेवा आणि जगा आणि जगू द्या. आता मृत्यूचं भय, मृत्यू म्हणजे काय आहे? केलेल्या कर्माचा हिशोब देणं. तू काय काय केलेलं आहे, चांगलं केलेलं आहे का वाईट केलेलं आहे? म्हणून माझ्या जीवनामध्ये मला मरायचं आहे, म्हणून मी जगल, दुसऱ्याला जगू देईल आणि मी सत्कर्म करील. कर्म हे कोणाला सोडित नाही. गीतेचा पहिला श्लोक आहे, कर्मानं का धारे शिव महाफलेजो. कसं कर्म कर? निष्काम कर. मी देवाची भक्ती करील, तेव्हा मला काही नको. मी तुम्हाला जन्म दिला आहे, म्हणून तुझं मी काम करणार आहे. निष्कामी देवापाशी. आज लोक भिकारी झालेत, देवापाशी जातात, भीक मागतात, मला हे दे, मला काही नको, मी तुझं काम करणार नाही. तुका म्हणे काही न मागव आणिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. मला देवा काही नको आहे, फक्त मी देवा तुझं नाम घेईल, तुझं नाम मी दुसऱ्यापर्यंत सांगल. हे करण्याकरता हुशाऱ्या ठेवू नका. शेवटी यम आहे, देव आहे, तो कोणाला सोडणार नाही, याचं भान ठेवा. म्हणून निष्काम कर्म करा आणि देवाचं नाव घ्या, जगा आणि जगू द्या. ही संस्कृती उभी करा. हे पटला असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.